नमस्कार. मी स्वागत करते तुमच्या माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह यूट्यूबर्स. ॲक्च्युली मी जेव्हा ठरवलं की माझं जे मेन चॅनल आहे ते जेव्हा मॉनिटाईज होता होता डिमॉनिटाईज झालं, तेव्हा कुठेतरी एक मला वाटलं की मी ज्या काही केलेल्या चुका आहेत, त्या जे नवीन क्रिएटिव्ह यूट्यूबर्स आहेत किंवा ज्यांची इच्छा आहे की त्यांनी यूट्यूब चॅनल सुरू करावं, त्यांच्यासाठी मी काहीतरी व्हिडिओ बनवावा आणि मी ज्या चुका केलेल्या आहेत त्या त्यांनी करू नये, याच्या मला थोड्या टिप्स द्याव्याशा वाटल्या. म्हणून मी ॲक्च्युली हे चॅनल सुरू करायचं ठरवलं. आणि मला खरोखरच अगदी मनापासून वाटतं की आपण एखाद्या चॅनलवर इतके दिवस मेहनत करतो आणि यूट्यूबचे जे दर थोड्या दिवसांनी त्यांचे जे काही मॉनिटायझेशनचे म्हणा किंवा त्यांचे जे रूल्स सतत चेंज होत राहतात, त्याच्यामुळे किती यूट्यूबर्सला प्रॉब्लेम्स येतो. त्यांचे इतक्या दिवसाच्या मेहनतीवर कसं पाणी फिरतं ते फेरू नये म्हणून ॲक्च्युली मी हा चॅनल सुरू करण्याचा विचार केला. आणि आय होप की तुम्हाला याच्यातून माझ्या या आजच्या पहिल्या व्हिडिओमधनं बऱ्याचशा इम्पॉर्टंट टिप्स मिळतील आणि तुम्ही त्या चुका टाळाल आणि तुमचं चॅनल खूप स्मूथली आणि खूप छान पुढे जाईल, याच्यासाठी तुम्हाला मदत होईल असं मला नक्की वाटतं आहे. तर सर्वप्रथम मला असं म्हणावंसं वाटतं की ज्यांना त्यांचं चॅनल सुरू करायचं आहे, त्यांच्या डोक्यात पहिले तर एक तर फिक्स असावं की त्यांना नक्की काय, कुठल्या गोष्टीवर ते चॅनल सुरू करायचं आहे. ॲक्च्युली मी जे चॅनल सुरू केलं माझं, तेव्हा माझ्याजवळ ऑलरेडी खरं तर खूप छान स्ट्रॉंग माझ्याकडे हे होतं की माझं स्वतःचा बिझनेस आहे. माझा स्वतःचा ज्वेलरी मेकिंगचा बिझनेस आहे आणि माझा खूप खूप वर्षापासूनचा तो बिझनेस आहे. ॲक्च्युली मी हे चॅनल खूप वर्षाआधीच सुरू करायला पाहिजे होतं, पण मी ते केलं नाही. समहाऊ कुठेतरी काहीतरी इश्यूज होत गेले आणि जेव्हा मी ते सुरू केलं ॲक्च्युली चॅनल, तेव्हा मला असं लक्षात आलं की थोडीशी घाई केली. की मी पहिले थोडंसं एक व्यवस्थित प्लॅन चॉकआउट करायला पाहिजे होता की मला त्याच्यावर काय काय टाकायचं आहे किंवा मी ॲटलिस्ट शिकायला तरी पाहिजे होतं की यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओज कसे टाकायचे किंवा रील्स कशा टाकायच्या. मला लिटरली काहीच अंदाज नव्हता. बस माझ्या डोक्यात एक होतं की नाही, मला माझा बिझनेस एक्सपांड करायचा आहे, त्यामुळे मला यूट्यूब हा प्लॅटफॉर्म हवा आहे. म्हणून मी ॲक्च्युली हे चॅनल सुरू केलं आणि इनिशियली मी 2-3 व्हिडिओज केले, टाकले. पण मला ते ॲक्च्युली कशा टाईपनी ते लोकांपर्यंत पोचवायचे किंवा यूट्यूबच्या काय पॉलिसीज असतात किंवा त्यांचे काय रूल्स असतात, मला लिटरली खरंच काही माहीत नव्हतं. मी इतकी म्हणजे काय म्हणू शकतो आपण, लिटरली नर्सरीवाली मुलगी होती इन दॅट टाईम, की मला खरंच कळलं नाही आणि बस मी आपलं टाकले. पण मी हा विचार नाही केला की तो रिअली माझं ते लोकांपर्यंत पोचतं आहे की नाही. कारण माझा मेन उद्देश काय होता की मी माझं प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोचवावं, हा माझा मेन उद्देश होता. तेव्हा मी बस सुरू करायचं म्हणून सुरू करून दिलं आणि मग नंतर काही दिवसांनी असं वाटलं की आपल्याकडे तर काहीच नाही टाकायला, लोकं तर आपलं बघतच नाही आहे. मग मी रँडमली व्ह्युअर्स वाढवण्यासाठी किंवा सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी मी काही पण टाकत गेले आणि मला त्याच्यामुळे सबस्क्रायबर्स भरपूर मिळाले. मी मिळाले नाही असं म्हणतच नाही आहे. आज माझ्याजवळ भरपूर सबस्क्रायबर्स आहे माझ्या त्या चॅनलवर, असं नाही म्हणत आहे मी. पण ॲक्च्युली माझा मेन जो उद्देश होता की मला माझ्या बिझनेसशी रिलेटेड ज्या पोस्ट टाकायच्या होत्या किंवा ज्या रील्स म्हणण्यापेक्षा सॉरी शॉर्ट्स टाकायचे होते, ते न टाकता मी रँडमली बऱ्याच गोष्टी केल्या आणि त्याच्यामुळे मला सबस्क्रायबर्स जास्ती मिळाले. त्यामुळे माझा मेन बिझनेसचं जेव्हा मी टाकते, तेव्हा त्याच्यावर मला अजूनही व्ह्यूज कमीच येतात. माझ्या चॅनलवर इतके सबस्क्रायबर्स दिसत असूनही मला व्ह्यूज येत नाही आहेत. कारण ते सबस्क्रायबर ॲक्च्युली त्या गोष्टीशी रिलेटेड नव्हतेच माझे. ते भलत्याच गोष्टीशी रिलेटेड माझे सबस्क्रायबर्स. फर्स्ट टिप, खूप इम्पॉर्टंट टिप, की तुम्हाला ज्या गोष्टीशी रिलेटेड ते चॅनल सुरू करायचं आहे, प्लीज त्याचं तुम्ही व्यवस्थित पहिले प्लॅन चॉकआउट करा. तुमचे येणारे पुढचे बरेच दिवसांचं तुमच्याजवळ तो अजेंडा रेडी असला पाहिजे की मला हे टाकायचं आहे आणि तो कंटेंट सेम असला पाहिजे. असं नाही आहे मी ज्या चुका केल्या की मी माझ्या मेन सब्जेक्टला सोडून मी बाकीचे सगळे टॉपिक्स टाकत गेले आणि सबस्क्रायबर्स फक्त वाढवत गेले. नाही, ते एका आफ्टर अ पर्टिक्युलर पॉईंट ते काम करत नाही. हे मला आता अगदी खूपच छान कळलेलं आहे. आता असं झालेलं आहे माझ्याकडे की आज माझ्या चॅनलवर मला 25,000 ते 30,000 सबस्क्रायबर्स आहेत, पण मला व्ह्यूज मिळत नाही आहेत पाहिजे तसे. कारण ते माझे जे काही
व्हिडिओज आहेत म्हणा किंवा शॉर्ट्स आहेत म्हणा, त्याच्यासाठी ते सबस्क्रायबर्स बनलेलेच नाही आहेत. सो इट्स माय फॉल्ट. मी त्यांना दोष देणार नाही. कारण त्यांना जो माझा जे माझं मेन खूप व्हायरल झालं होतं, म्हणजे त्याच्यावर ऑलमोस्ट काहीतरी 15-16 मिलियन मला व्ह्यूज आले होते त्या शॉर्टवर. ॲक्च्युली तो शॉर्टशी रिलेटेड माझं ते चॅनलच नव्हतं आणि डेफिनेटली त्याच्यामुळे यूट्यूबच्या त्या याच्यात ते बसलं नाही आणि ते माझं डिमॉनिटाईज झालं. इट्स फाईन. मी खूप त्याच्यावर प्रयत्न नाही केले की ते माझं पुन्हा सुरू व्हावं वगैरे. मी आपलं माझे टाकत राहते. माझे जे जेन्युइन त्याच्यावरचे सबस्क्रायबर्स आहेत, ज्यांना माझं ॲक्च्युली प्रॉडक्ट्स आवडतात, माझं बिझनेसचे गोष्टी आवडतात, ते मला रिप्लाय देतात, ते माझ्याकडनं परचेस करतात. आय एम हॅपी विथ दॅट. पण ॲक्च्युली सगळ्यांचं असं नाही राहू शकत. कारण प्रत्येकाला मेन असतं की मला याच्यातून सबस्क्रायबर्स मिळावे आणि माझं याच्यातनं उत्पन्न सुरू व्हावं. मी तर तो सोडूनच दिलेला आहे, कारण माझा बिझनेस वेगळा आहे. त्यामुळे मी माझ्या बिझनेसच्या गोष्टी डोक्यात ठेवून मी ॲक्च्युली फक्त ते चॅनल अजूनही सुरू ठेवलेलं आहे, बंद नाही केलेलं आहे. पण तुम्ही तसं करू नका. तुम्हाला जर त्या चॅनलमधनं उत्पन्न हवं असेल तर तुम्ही एकच टॉपिकला बिलकुल पकडून राहा आणि त्याच्याशी रिलेटेड शॉर्ट्स टाका. त्याच्याशी रिलेटेड तुम्ही तुमचं मोठे मोठे व्हिडिओज पण टाका. आणि मेन म्हणजे ते जे तुमचं काही जो काही तुमचं असेल, तुम्हाला म्हणजे तुमचं कुकिंगचं असू शकतं, किंवा तुमचं बिझनेसशी असू शकतं, किंवा तुमचं कपड्यांशी असू शकतं, किंवा तुमचं भक्तीचं चॅनल असेल, तर मी एक खूप जेन्युइन रिक्वेस्ट करीन सगळ्यांना की प्लीज, मी ज्या चुका केलेल्या आहेत की भक्ती चॅनल म्हणजे मी देवाचं खूप टाकलेलं आहे, कारण मला स्वतःला खूप आवड आहे म्हणा, किंवा मी स्वतः खूप स्पिरिच्युअल आहे. त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी माझ्या चॅनलवर तुम्ही बघाल ना, तर तुम्हाला खूप जास्ती देवाच्या गोष्टी दिसतील आणि ॲक्च्युली त्या लोकांनी जेन्युनली लाईक केलेल्या आहेत. पण कसं होतं माहिती आहे का, जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटायझेशनकडे जातं, तेव्हा आधी तुम्हाला यूट्यूबनं सगळ्या गोष्टी टाकू देतो, पोस्ट करू देतो. तुम्हाला कुठे काही थांबवत नाही, काही नाही करत, काही नाही करत. ते म्हणतो की करा, करा. तुम्ही तुमचं चॅनल भरपूर सबस्क्रायबर वाढवा. पण आफ्टर अ पर्टिक्युलर लिमिट तुम्हाला रिस्ट्रिक्ट करायला लागतं यूट्यूब. आणि मला हे खूप जाणवलं की हो, त्यांच्या पॉलिसीजमध्ये मे बी ते बसत नाही आहे आता, कारण आता माझे व्ह्युअर्स खूप वाढलेले आहेत, आता माझे सबस्क्रायबर्स खूप वाढलेले आहेत. त्यामुळे आता ते त्यांच्या पॉलिसीत बसत नाही. त्यामुळे सेम ज्या गोष्टी मी आधी करायची आता त्या केल्या, तर त्याच्यावर यूट्यूब माझं ते व्हिडिओ किंवा तो शॉर्ट पुढे स्वतःहून व्ह्युअर्सपर्यंत जाऊच देत नाही, म्हणजे अननोन व्ह्युअर्सपर्यंत जाऊ देत नाही. सो मी तुम्हाला सांगेन की जे पण कराल ना, तुम्ही स्वतःचं स्वतः करा. म्हणजे इकडनं फोटोज उचलले किंवा एखादा बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये दुसरं काही टाकलं, असं करू नका. कारण यूट्यूब काही दिवसांनी त्याला तुम्हाला कट ऑफ करून टाकतं. ते तुमचे जे शॉर्ट्स किंवा व्हिडिओज ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवत नाही. त्यामुळे आय होप की तुम्ही या 2 चुका तरी मेन करणार नाही. मेन म्हणजे की तुम्ही फोकस्ड राहाल की तुम्हाला नक्की कशावर तुमचं चॅनल सुरू करायचं आहे आणि व्यवस्थित प्लॅन करून ते चॅनल सुरू करा. काहीही रँडमली सुरू एकदम करू नका की सगळे करतात आहे म्हणून मी पण सुरू करून देतो. प्लीज डोंट डू दॅट. या चुका आम्ही म्हणजे सगळेच जण करतात. ॲक्च्युली हे व्हिडिओज थोडेसे आधी जर लोकांना कळले ना, तर त्यांना रिअली ते खूप हेल्पफुल राहतात की कुठल्या चुका करू नये. सो कुठला पण चॅनल सुरू करायच्या आधी व्यवस्थित अभ्यास करा. कारण त्याच्यातनं तुम्हाला उत्पन्न हवं असेल तर तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करूनच तिथे पुढे जाऊन ती स्टेप घ्यायला पाहिजे. आणि सेकंडली, जे काही कराल ते ओरिजिनल कंटेंट करा. प्लीज कुठलंही इकडून तिकडून उचलून करू नका. यूट्यूब पहिले काहीही म्हणत नाही आणि मग यूट्यूब नंतर सगळ्यावर रोख लावतात. सो या 2 गोष्टी तरी तुम्ही नक्की लक्षात ठेवा. अजून माझ्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला बऱ्याच अशा गोष्टी शेअर करेल की ज्याच्यामुळे तुम्हाला खरंच लक्षात येईल की आपण हे करायला पाहिजे आणि आपण हे करायला नको. त्या तुम्हाला नक्की मदत करतील. आणि माझी खरंच मनापासून इच्छा आहे की ज्यांना मनापासून कुठलंही आपलं एक चॅनल छान सुरू व्हावं आणि खूप छान पुढे जावं, हे जर ज्याला वाटत असेल ना, तर त्यांनी नक्की करा. ते नक्की करा, पण अभ्यास करून करा. रँडम कुठलंही परीक्षा देताना असंच जाऊ नका.
अभ्यास करून जाल तर नक्की छान पास व्हाल. आणि माझ्याकडनं तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि व्हेरी ऑल द बेस्ट, की तुम्ही तुमच्या नवीन जर्नीमध्ये तुम्ही नक्की खूप खूप पुढे जा. आणि असाच माझे येणारे व्हिडिओज पण बघा, माझं चॅनल सबस्क्राईब करा, ज्याच्यामुळे की तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्हिडिओजबद्दल माहिती नक्की कळेल. आणि जर झालं तर माझं जे चॅनल आहे रिद्धिमाज युनिक स्टाईल ऑफ फॅशन ते पण सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.